गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. हे व्हॉट्सअप रेकॉर्डिंग चालू आहे का बघा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अभंग क्रमांक 20 आजच्या अभ्यासाचा विषय आहे आणि अभंग क्रमांक 20 असं सांगतोय. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोणी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया कर्म, हरिवेण नेम नाही दूजा. म्हणजे नामसंकीर्तनाने सुरुवात केलेली आहे आणि हरिविण नेम नाही दूजा असं ज्ञानदेवांनी या अभंगाचा शेवट केला आहे. शेवट या शब्दाचा अर्थ समाप्ती केलेली आहे. म्हणजे आपल्याला हरिनाम घेण्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे आणि हरिनामानेच माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध शांत होऊन मी माझ्या आनंद स्वरूपापर्यंत विचार पूर्ण करू शकतो. ही खरी भूमिका आहे. आता नामसंकीर्तन हा जो विचार आहे, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, आपल्याला उद्देशाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा नामस्मरण करणे किंवा वैष्णवांची जोडी या शब्दाचा अर्थ ते नामस्मरण जे आहे ते एकामागं एक त्याचं आवर्तन घेणे. म्हणजे याला म्हणतात नामस्मरण वैष्णव जोडतात अशी एक भूमिका आहे. म्हणजे वैष्णवांचं साधन काय आहे की ते नामस्मरण करणं आणि मग जो विष्णूचं नाम घेतो तो वैष्णव आहे असं म्हणतात. मग आता शिवाचं नाम घेतो तो वैष्णव नाही काय, अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळी शिव विष्णूचं नामस्मरण करतात म्हणजे शिव विष्णू आहेत. विष्णू शिवाचं नाम घेतात म्हणजे विष्णू भगवान शिव आहेत. याचा अर्थ दोघांमध्ये काय आहे, एकरूपता आहे. म्हणून मग शिवाचं नाम आणि विष्णूचं नाम हे दोन वेगळे विचार नाही आहेत, हे आपल्याला एका नामाबरोबर हे विचार लक्षात आले पाहिजे. पुन्हा दुसरा जो त्या पहिल्या चरणातला विचार आहे, पापे अनंत कोणी गेली त्यांची. हा जो आपल्याला प्रॉफिट मिळतो की हरिनामाच्या तपाने पापाच्या राशी जळतात, हा एक आपल्या अभ्यासामध्ये एक मुख्य विभाग आहे की पापाचे कळप पळती पुढे. आणि त्याच्या पुढे दुसरा जो चरण आहे तो मात्र अनंत जन्मांचे तप एक नाम. म्हणजे अनंत जन्मांमध्ये मी योग याग विधी वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्या सगळ्या एकत्र केल्यानंतर या जन्मात मी फक्त एकदा नाम घेतलं, त्या एकदा नाम घेण्याच्या बरोबरीला त्यांची बरोबरी असते. म्हणजे एवढं सगळं मी अनंत जन्म तप केलं, पण त्या तपाची किंमत एका नामाबरोबर आहे, म्हणजे एका प्रथम नामस्मरणाबरोबर आहे. ही भूमिका आपल्या लक्षात आली तर मग या नामस्मरणाचं महत्त्व आहे ते मला लक्षात येतं. आणि मग पुढे म्हणतात सर्व मार्ग सुगम हरिपाठ. मार्ग एकच आहे आणि तो सुगम आहे, ते हरिनाम घेणे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. योगयाग क्रिया धर्माधर्म माया हे सगळे मायेच्या प्रांतातील आहेत. आणि माया शब्दाचा अर्थ पुन्हा आपण केलेला आहे की जे मुळात वास्तवात नाही आहे पण जणू काही भासतं म्हणून ते सत्विलक्षण ठरतं, किंवा आपण त्याचा विचार करताना म्हणतो की ते सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणजे मायेच्या प्रांतातील सगळे जे काय विचारधारा आहेत त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत, उत्पत्ती स्थिती नाशवान आहेत, किंवा त्यांनी मिळालेला मला स्वर्गसुद्धा मिथ्या आहे अशी भूमिका तिथे विचारधारा मांडते. मग ते म्हणतायत हे सगळे क्रियाधर्म जे आहे गेले विलया हरिपाठे. म्हणजे ते हरिपाठामध्ये ते सगळे अंतर्भूत होऊन जातात, हीच भूमिका तिथे आहे. म्हणून मी ज्ञानदेव असं म्हणतो की मी एक हरिनामाचाच एक नेम धरलेला आहे, तुम्हीही तसा नेम धरा. कारण याग क्रिया धर्म हे सगळ्या मी हरिनामाच्या तालावर करतो, ही भूमिका ज्ञानदेवांनी मांडली आहे. आता ज्ञानदेवांना जर का हरिनामाशिवाय दुसरा
विचार नसेल तर मलाही नसावा, ही भूमिका आपल्याला सहज अंतःकरणात तयार करता येऊ शकते. म्हणजे हरिनामाचं महत्त्व किती मोठं आहे ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. आता पहिलं चरण जे आहे ते विस्ताराने आपल्याला पाहायचं आहे. आणि नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. तर कोडी शब्दाचा अर्थ कोटी अशाही अर्थाने बोललं जातं. म्हणून जे भगवान विष्णूचे नाव घेतात ते वैष्णव. आणि आत्ताच आपण पाहिला की शैव आणि वैष्णव हा काही भेद नाही. आणि आपल्या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज पण असंच म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग वैष्णवांचा धर्म काय, शिवाचा धर्म काय, एकच की सगळीकडे काय आहे, हे जग विष्णुमय आहे, शिवमय आहे. आणि या शिवमय जगामध्ये, त्या विष्णुमय जगामध्ये मी विष्णूला आणि शिवाला पाहणं ही भूमिका आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण तिथे भेद आणि तत्सापेक्ष अभेद या दोन्ही गोष्टींचा जो विचार आहे तो अलीकडचा विचार आहे. प्रत्येक मूर्ती माझ्यासमोर येणारी, मग ती व्यक्तिरूपात असो किंवा पशुरूपात असो, ती प्रत्येक मूर्ती काय आहे, ती वैष्णवांची मूर्ती आहे. पुन्हा तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून. त्यांचा तीर्थप्रसाद मला म्हणूया मान्य नाही आहे, कारण त्यामुळे माझं जीवन संपण्याची व्यवस्था तिथं आहे. पण तरीसुद्धा ती विष्णूचीच मूर्ती आहे असा जर विचार केला तर निष्कारण जी हत्या घडते, म्हणजे पशूंची हत्या की ती निष्कारण केली जाते, ती सगळी निष्कारण हत्या आपल्याला थांबवता येते. किंवा भेदानी भरलेल्या जगामध्ये मी एकमेकांचा म्हणजे दुसऱ्याचा दुस्वास करतो आणि मग पुन्हा वर्म सर्वेश्वर पूजनाचे माझ्या हातनं चुकलेले असते. म्हणजे संत म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भेद आणि तत्सापेक्ष अभेद दोन्ही जर का सत्य ठरले तर मग माझ्या अंतःकरणात अमंगळ विचार येतात का, आणि अमंगळ विचार आले की मग त्या अमंगळ विचारातनं सर्वेश्वराची पूजा घडत नाही. म्हणून आपल्याला ती पूजा करायची असेल तर भेद, आणि तो भेद घालवण्यासाठी अभ्यास करून मिळालेला तत्सापेक्ष अभेद तोही भेदाच्या स्तरावर आहे. त्या भेदातनंही माझी मुक्ती झाली पाहिजे. म्हणजे पुन्हा मी हरिरूप आहे या वृत्तीलाही सहजता आली पाहिजे. आणि ती वृत्तीला सहजता यावी असं जर का वाटत असेल तर श्री ज्ञानदेव म्हणतात, हरिवेण नेम नाही दूजा. मला हरीशिवाय दुसरं काही नेम नाही, म्हणून मी हरीचं नामस्मरण करतो आणि त्या निमित्ताने मी सहजच हरिरूप आहे. पुन्हा एक दुसरा विचार आहे की जीव त्रिगुणात्मक आहे. म्हणजे जीवांमध्ये 3 गुण आहे. मग 3 गुण आहेत तर सत्व रज तम या 3 गुणांचा खेळ राहतो. पण हरिनामाबरोबर माणूस म्हणजे हरिनाम घेणारी व्यक्ती ही सत्वगुणात राहते. सत्वगुणे भगवत भक्ती. आता भगवत भक्ती ही हरिनामाच्या निमित्ताने भगवत भक्ती आहे. मग त्या नामाच्या तालावरच तो त्याचं सगळी कर्म करतो. त्या नामाच्या तालावरच प्रत्येकाशी बोलताना असं म्हणतो की आता काय आले, हे हरी महाराज आले, मग हे महाराज आले तर मग त्यांच्या पाया पडा, काहीच अडचण नाही. कारण सगळीकडे माऊली 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 या निमित्ताने जो त्या हरीचा जप करतो त्याला सर्व ठिकाणी हरिनामच त्याच्या अंतःकरणात येतं. आणि सर्व ठिकाणी एक हरिभाव सर्वत्र दरवळत राहतो. अंतःकरणामध्ये सुद्धा स्वतःच्या दरवळतो आणि समोरच्या उपाधींमध्ये सुद्धा तो हरी आहे, अनुस्यूत आहे, अशा भूमिकेतनं तो प्रत्येकाशी व्यवहार करतो. म्हणजे त्याची जी काय भूमिका आहे त्या प्रत्येक व्यवहारातली ती प्रेममय होऊन जाते. आणि जिथे असं प्रेम नव्हे दावता बोलता चित्ता चित्त जाणे अशा पद्धतीचं प्रेम जिथे असतं तिथे मात्र हरीची एकरूपता असते. म्हणून सत्वबुद्धीत हरीचं स्वरूप हे आपल्याला चांगलं कळतं. म्हणून नाम घेणे हे सत्वबुद्धी जपण्याचं एक साधन आहे. अशा पद्धतीने त्या नामाला जर का साधन भाव दिला तर त्या नामाच्या साधनाने माझी सत्वबुद्धी जपली जाते. आणि ती त्रिगुणात्मक जी काय भूमिका आहे माझी, 3 गुणांची भूमिका, त्यातली रजतमाची भूमिका ही अगदी खाली राहते. आणि मग साधकाला एकच गुण म्हणजे भक्ताला एकच गुण, तो सत्वगुण, अशा गोष्टी सहज सिद्ध होतात. म्हणून इथे हा जो नाम घेणारा वैष्णव भक्त आहे तो नाम जोडीत जातो आणि जोडीत जात जात नामाचं संकीर्तन करतो. आणि त्या नामाच्या संकीर्तनाने त्याची बुद्धी सात्विक होते. ही भूमिका आहे. कारण शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलंय की बुद्धी सत्वगुणाची होण्यासाठी विष्णू उपासना करावी. कारण शेवटी एक स्थिर बुद्धी हा एक भूमिकेचा विचार आहेच की त्या नामस्मरणामध्ये पुन्हा निष्काम कर्म निष्काम उपासना असेल. अर्थात आपण प्रत्येक गोष्ट ही निष्कामतेतनं बोलत आहोत, तिथे सकामतेला कुठेही वाव नाही. एक भगवंत प्राप्ती हेच जर का माझ्या आयुष्याचं ध्येय असेल तर माझी बुद्धी म्हणजे माझी
जी काय अंतःकरण वृत्ती आहे ती सत्ववृत्तीमध्ये जाण्यासाठी मला विष्णू उपासना श्रेष्ठ ठरते. मग आता विष्णूची उपासना अनेक पद्धतीने करता येते. त्या विष्णूंचं गुणगान गाणं म्हणजे त्यांच्या सगुण रूपाचं गुणगान गाणं, म्हणजे अशा पद्धतीने मी त्यांचं गुणगान गाता गाता, त्यांच्या कथा ऐकता ऐकता मी सहजच त्या कथेच्या निमित्ताने त्या नामाच्या गोडीमध्ये शिरतो आणि माझी नाम उपासना ही भूमिका पुढे पुढे जात राहते. म्हणून इथे विष्णूची उपासना, शिवाची उपासना हे सारखं सांगायचं कारण काय आहे की देव देवामध्ये भेद नाही. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. मग भेद आणि तत्सापेक्ष अभेद या दोन्हीही गोष्टी जर का माझ्या अंतःकरणामध्ये राहिल्या नाही तर माझी चित्तवृत्ती सहजच हरिरूप राहते. मग हे एवढं सगळं जे काय साधतं त्यास ते कशाने साधतं तर ते हरिनाम संकीर्तनाने मात्र साधतं. म्हणून इथे हरिनाम घेणारा जो वैष्णव आहे तो श्रेष्ठ भक्त ठरतो. आणि असा श्रेष्ठ भक्त जर मला ठरावा वाटत असेल तर मग ते भगवंतही म्हणतात तया ते मी माथा मुकुट करी. मग अशा भक्ताला ते मुकुट करतात या शब्दाचा अर्थ त्या भक्ताचं सगळं लालन पालन जे काय असतं ते सगळं जरी भक्तांनी त्याच्यावर सोडून दिलं तरी सुद्धा ते सगळं काय जे काय योगक्षेम आहे तो भगवंत वाहतो. ही एक भूमिका आपल्याला लक्षात घेते. म्हणून इथे काय आहे, हरिनाम घेणारा जो वैष्णव आहे ना तर त्याला दोन कर्तव्य आहेत असं एक आपल्याला बोलता येतं. एक हरिनाम घेणे एक कर्तव्य आणि दुसरं संकीर्तन करणे. नामशब्दात हरिनाम हा जो विचार आहे आणि संकीर्तन शब्दामध्ये त्यांच्या चरित्राचं गायन आहे. हा आपला थोडक्यातला विचार मांडणं चाललंय. आणि मग त्यावर पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव म्हणूतया अवघी देवावरी माया. आता ज्याची देवावर माया आहे, माया शब्दाचा अर्थ इथं प्रेम असा घ्यायचा आहे की वैष्णव म्हणूतया, की तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही त्याला वैष्णव म्हणू, आम्ही त्याला शिव म्हणू, काही काळजीचं कारण नाही. पण त्याची माया अवघी देवावरी असली पाहिजे. म्हणजे देवप्रेम म्हणजे देवावरचा असलेला प्रेमभाव तो त्याच्या अंतःकरणात असेल तोच तो देवावरचा प्रेमभाव तो त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये वस्तूमध्ये उतरतो आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूबरोबरचा व्यवहार त्याचा देवरूप होऊन जातो. म्हणजे प्रत्येक व्यवहार हा रामाबरोबर चाललेला आहे. अशा भूमिकेतनं तो नाम घेणारा साधक, नाम घेणारा भक्त अशा पद्धतीने सिद्ध होतो आणि तो सहज सर्वांमध्ये हरी पाहायला लागतो. आणि मग हरीची या दासा हरी दाही दिशा ह्या ही अवस्था यायला त्याला अजिबात वेळ लागत नाही. अशा पद्धतीने तो हरिनामस्मरण मला या इथे म्हणजे त्या आनंदरूपतेपर्यंत घेऊन जातं. आणि असं आनंदरूपतेपर्यंत घेऊन जातं म्हणून नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. म्हणून हा जो वैष्णव आहे ना तो प्रेमभक्तीने नामसाधना करतो आणि प्रत्येकामध्ये ते प्रेममय दृष्टीनेच तो त्या प्रत्येक वस्तूमध्ये पाहतो. म्हणून इथे काय आहे, दुसरा जेव्हा विचार करायची वेळ येते तो विचार असा आहे पापे अनंत कोडी गेली त्यांची. मग आता ही जी काय संचित पापं जी आहेत की जी भोगायची अजून राहिलेली आहेत ती सगळी काय होतात, जळून जातात. पापाचे कळप पळती पुढे या न्यायाने जळून जातात. म्हणून इथे विष्णू कथा श्रवण किंवा नामश्रवण ही जी काय भूमिका आहे ती मला करायला हवे. कारण नामश्रवण विष्णुकथा श्रवण केलं की काय होतं, पापाच्या राशी जळून जातात हा फायदा होतोच. पण माझी जगाकडे असलेली जी सत्यत्व दृष्टी आहे ती नामनामीच्या अभेदाबरोबर माझ्या अंतःकरणातनं शांत व्हायला लागते. कारण या हरिनामाचा फायदा काय आहे असा जेव्हा विचार येतो त्यावेळी पाप काय आहे, एक अविद्याजन्य पाप आहे. माझा जन्म झाला हेच पाप आहे हे मला कळत नाही. मी जन्माला आलोय ना तो पाप पुण्याच्या समसमान वाट्यातनं मी जन्माला आलेलो आहे अशी जर गोष्ट असेल तर मग अविद्याजन्य पाप जे आहे की ते काय आहे, ते पूर्वजन्मातलं सुद्धा असतं. म्हणजे कसं आहे की संचितातही साठवून राहिलेलं असतं, या जन्माबरोबर ते व्यक्त होण्यासाठी प्रारब्ध रूपाने आलेलं असतं आणि क्रियमाणात मी मात्र भर घालीत असतो. पण मी जर का नामस्मरण घेत असेल तर आता इथे मुख्य विचार तो आहे की पूर्वजन्मातील दुष्कर्म जे काय आहे दुष्कर्मजन्य पाप तेही जळून जातं. नंतर या जन्मामध्ये सर्वत्र हरिभाव असल्यामुळे प्रत्येक कर्म हरी माझ्याकडनं करून घेतो ही भूमिका माझ्या अंतःकरणात असल्यामुळे माझ्या आत्ताच्या जन्मामध्ये मी काही करत नसून हरी माझ्याकडनं सर्व करून घेत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी हरीला आवडेल असंच कर्म घडतं आणि त्यातून मी माझ्या आनंदापर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण करू शकतो. कारण नामनामीच्या अभेदामध्ये मी जर का माझी वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती जर नाममय झाली तर वासना शिल्लक राहतच नाही.
आता जिथे वासना शिल्लक राहते तिथे पुढच्या जन्माची तरतूद आहे, पण इथे वासना शिल्लक राहत नाही त्या नाम घेण्यामुळे, त्यामुळे माझ्या पुढच्या जन्माची तरतूद तुटते. म्हणून अविद्येमुळे मी देह, मी करता, मी भोगता या भेदभ्रांतीचा एक भाव तयार होतो. पण या एका नाम घेण्यामुळे या सगळ्या भेदभ्रांतीतनं माझी सहज सुटका होते. म्हणून इथे काय आहे, एक अविद्याजन्य पाप आहे आणि दुसरं जे पूर्वजन्मातील दुष्कर्म पाप आहे, त्या दोन्ही पापांची आटणी जी आहे ती आपल्या आनंद रूपतेमध्ये करण्याचं सामर्थ्य हे केवळ नामामध्ये आहे. म्हणून आत्मरूप मी आहे ही जी मुख्य विचारधारा आहे ती नामस्मरणाच्या निमित्ताने विचारधारा प्रज्वलित राहते कायम. आणि मग थोडासा जो आत्मानात्म विचार आहे, म्हणजेच तो आत्मस्वरूपाच्या बाजूचा विचार आहे की एक नाम कसं आहे की ते म्हणूया नामरूप हरी, अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते तेव्हा सगुण हरी, ईश्वररूप हरी आणि आत्मरूप हरी अशा पद्धतीने बोलणी होते. मग हरीच जर का आत्मरूप आहे तर मग आत्मा आणि हरी यांच्यामध्ये भेद नाही, अशा रीतीने तो आनंदाशी एकरूप होतो. ही भूमिका आहे. पुन्हा पतित पावन सीताराम अशी भूमिकाही मांडलेली आहे. आपल्याला अभ्यास करताना काय आहे, या भूमिका सहज मी समजावून घेतल्या तर माझं साधन दर्जेदार होण्याची तिथे व्यवस्था असते. माझं नामस्मरण हे अधिकाधिक प्रेमाने घेतलं जातं आणि त्यातून जो प्रेमभाव तयार होतो ती मोठी एक आनंदाची भूमिका असते. श्री ज्ञानदेव भक्तियुक्त ज्ञानाची भाषा बोलतात. हे समस्तही वासुदेव अशी जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी मात्र काय आहे, त्यावेळी भक्तियुक्त अंतःकरणाचीही ती भूमिका आहे. नामातील पूर्वजन्मीतली पापं नष्ट होतात. नंतर मुखी नाम हाती मोक्ष या न्यायाने पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात की सर्वत्र हरिबुद्धी पसरते. म्हणजेच इथे काय आहे, अविद्या बाधित होते. अशा पद्धतीने जर थोडक्या विचारांमध्ये तुम्ही मला म्हणाल की अविद्या ही काय आहे, विचाराने निवृत्त होते असं सर्व ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये सांगतात आणि तुम्ही मात्र मुखी नाम हाती मोक्ष ही भाषा कशी सांगता. मी माझं काही सांगत नसून हे तुकाराम महाराजांचं वचन आहे ते तिथे समजून घ्या, की लक्षात घ्या की त्या हरिनामामुळे माझी अंतःकरण वृत्ती इतकी शुद्ध आणि शांत प्रेममय होते की थोडासा आत्मानात्म विचार, की जो अनात्म विचार येतो त्याला फक्त छेद देण्यापुरता विचार जो आहे तो सहजच अंतःकरणात उद्भवतो आणि त्या आनंदाकडे माझी प्रवृत्ती होते, नाविद्या बाधित होते. म्हणजे अत्यंत दुराचारी सुद्धा जर का नामाने मुक्त होत असतील, उफराट्या नामासाठी पुन्हा वाल्मिकी ऋषी झाले, म्हणजे वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले, किंवा अजामेळ शेवटचं नाम घेतलं आणि त्याला न्यायला मात्र विष्णुदूत आले. म्हणून इथे काय आहे तर मग विचारीची नाम घेणारे जे आहेत ते का नाही तरणार. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणून गोंदलेकर महाराज सुद्धा म्हणतात की थोडा थोडा विचार करून तुम्ही नामस्मरण घ्या. पहिल्यांदा नाम घेतलं तर ते नाम विचार करायला शिकवेल आणि पुन्हा विचार केल्यानंतर पुन्हा मी विचारपूर्वक नाम घेतलं तर माझी अविद्येतनं सुटका होईल. अशा पद्धतीने भूमिका आहे. आता ज्ञानी ज्ञानलक्षणा भक्तीने विचार करणारा आणि नामलक्षणा भक्तीने विचार करणाऱ्या साधकातला एक फरक सांगतो की ज्ञानी विचारामध्ये ज्ञानभक्ती जो करतो ज्ञानलक्षणेने तो विषयांमध्ये दोषदृष्टी पाहतो आणि तो काय म्हणतो, विषय कसे आहेत, मिथ्या आहेत, मग मिथ्या आहेत म्हणून ते त्याज्य आहेत, अशा रीतीने तो अंतःकरणाला आवरतो आणि विषय वाचना शांत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे काय आहे, इथे खूप कष्ट आहेत की बटाटे वडा खायची इच्छा झाली आहे, पण काय झालेलं आहे की ती इच्छा उत्तरोत्तर वाढत गेली तर ती माझ्या देहादी प्रपंचामध्ये म्हणजे आनंदामध्ये, म्हणजे देहादी प्रपंच कुठला, ही जी इच्छा जी आहे ती देहादी प्रपंचातली आहे, पण ती पुढे मला माझ्या आनंदामध्ये आड येऊ शकते. म्हणून आत्ता आलेला विचार मला शांत करावा लागेल. मग इच्छा असताना मात्र काय होतं, बटाटे वडा खाता येत नाही. हा ज्ञानलक्षणा भक्तीतला विचार आहे. पण आता मात्र भक्त काय करतो, प्रत्येक ठिकाणी ते विठ्ठलाला पाहतो. भक्त मात्र प्रत्येक विषयात विठ्ठलाला पाहतो. त्यामुळे त्याला काही अडचणच येत नाही, कारण विषय जो झाला त्यांचा नारायण. याचा अर्थ भक्त वारेमाप खातो किंवा भक्त असं काही वारेमाप कृत्य करतो असं नाही. तो मर्यादेतच राहतो, पण त्याची अंतःकरण वृत्ती ही सतत भगवतमय असते. हा त्यातला विचार आहे. म्हणजेच इथे काय आहे, भगवतमय भक्तीचं जे अंतःकरण आहे ना, त्याच्या अंतःकरणात बटाटे वडा खाण्याची इच्छा विशेषत्वाने तयारच होत नाही. हा त्यातला भाग आहे. कारण जे अन्न त्याच्यासमोर येईन तो ते अन्न कसं आहे, हरिचिंतने अन्न सेवित जावे.
राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंप तयासी. अशा पद्धतीने तो प्रत्येक कर्म नामात करतो. त्याचं मुख्य लक्ष हे नामस्मरणावर असतं आणि दुय्यम लक्ष हे देहादी प्रपंचाच्या करण्यावर असतं. म्हणून इथे काय आहे, तो नामधारी एखादा गोष्ट सुरू करतो किंवा एखादी गोष्ट करतो तेव्हा तो प्रत्येक वेळी देवाला सांगून करतो, देवा आता मी हे सगळं करीत आहे, तू लक्ष ठेव, माझ्याकडनं काही चूक व्हावी अशी मला अपेक्षा नाहीये, पण माझ्याकडनं काही चूक होण्याचा प्रसंग निर्माण होत असेल तर तू मला समजावून सांग की बाबा रे हे असं करता कामा नये. म्हणून इथे काय आहे, देव सुद्धा त्याच्या बरोबर राहतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, अशा पद्धतीने देव सुद्धा त्याच्याबरोबर राहतो. आणि मग भक्त दीन होतो आणि देव कनवाळू होतो. आणि तो कनवाळू झाला की मग काय आहे, त्या भक्त आणि त्या ज्याची भक्ती केली जाते त्या तो देव यांच्यातलं नातं इतकं सुंदर विकसित होतं. आणि ते सुंदर विकसित झालेलं जे नातं आहे ना, ते नामभावाने गुंफलेलं असतं. हा विचार आपल्या अंतःकरणात खूप महत्वाचा आहे. म्हणून इथे काय आहे, भक्त प्रेमाने देवाचा धावा करतो, लक्षात घ्या. आणि ज्या प्रेमातनं देवाचा धावा करतो तेवढ्याच लगवेगी म्हणजे तेवढ्याच लगबगीने देव तिथे येतो. द्रौपदीचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. द्रौपदीने भगवंताला फक्त आठवण काढण्याचा एक अवकाश निर्माण झाला आणि त्याबरोबर सगळी काय आहे, तिचं जे वस्त्रहरण आहे ते पूर्णपणे टळलेलं आहे. देव भक्ताचा कैवारी आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काही कष्ट नाहीये, केवळ एक नाम घ्यायचंय, हीच भूमिका आहे. म्हणून इथे श्री ज्ञानदेव असं म्हणताय, तीही जे वेळी मी स्मरावा. कारण हा जो देव आहे ना, तो नेहमी भक्ताचा कनवाळू घेतो. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा. म्हणजे ज्या ज्या वेळी मी देवाला स्मरावं त्या त्यावेळी देवाने माझ्या मदतीला धावून यावं, ही भूमिका आहे तिथे. आता यातून अविद्या बाधित होईल, नाही तर काय होऊन जाईल. अविद्या नावाचा विषयच इथे नामसाधनेमध्ये शिल्लक उरत नाही. कारण नामनामीच्या अभेदामध्ये साध्य साधन भाव संबंध नाही. एवढ्या मोठ्या भूमिकेतनं मी जर नामस्मरण करण्याचा प्रयत्न करत असेल आणि सहज माझ्या अंतःकरणात नामस्मरण भक्ती स्त्रवत असेल तर मी खरंच उत्तम अधिकारी आहे. ही भूमिका मला लक्षात घ्यावी लागेल. पण त्यासाठी मला नाम घेण्याचे कष्ट हे सतत करावे लागतील. म्हणून इथे नामानी काय होऊन जातं, मला ज्ञान होतं आणि मग संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, अशा भूमिकेत मी जातो. म्हणून नामाने चित्ताची शुद्धी, शांती आणि थोड्याशा विचारांनी मला सहज भगवत भक्तीची प्राप्ती होते. म्हणून हा जो संकीर्तन करणारा, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, हा नामस्मरण करणारा जो वैष्णवाचं साधन जोडत जातो, हरिकथा ऐकत जातो, त्याची पापं सुद्धा दूर होतात. एवढा विभाग या पहिल्या चरणाच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेला आहे. आता तो दुसरं चरण जे आहे, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. सर्व मार्ग सुगम हरिपाठ हे तंत्र जे आहे ते श्री ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेलंच आहे की सर्व मार्ग जे आहेत ना ते एका हरिनामात समाप्त होऊन जातात. एका हरिनामाने या सर्व मार्गांचं काय होऊन जातं, आचरण होऊन जातं. एवढी भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की अनंत जन्मात मी खूप काही तप केली आणि ती सगळी तप काय आहेत ते एका हरिनामाबरोबर त्याची काय म्हणूया इक्वल टू एक हरिनाम, अशा पद्धतीने त्याची भूमिका मांडता येते. या अनेक जन्मांचं तप केलं, मी गेलो स्वर्गात आणि स्वर्गात जाऊन काय झालं, तिथलं अकाउंट संपलं, आलो पुन्हा पृथ्वी तलावर. आणि मग पृथ्वी तलावर आलो तर काय झालं, पापच झालं. कारण पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते की मी स्वर्गात जाणं हे सुद्धा काय आहे, पाप आहे. मग त्यापेक्षा मी नाम घेतलं असतं तर काय झालं असतं. असे विचार आपल्या मनात आले पाहिजे की जे साधन अगदी सरते शेवटीपर्यंत आपल्याला साथ देतं, साधन काळातही साथ देतं आणि म्हणजे साधक काळातही साथ देतं आणि सिद्ध काळातही साथ देतं, असं जे काय साधन आहे, साध्य साधन भाव रहित असलेलं साधन, ते साधन खरंच नामसाधन आहे. एवढी भूमिका मला कळाली आणि मी नाम घेत राहिलो तर मुख्य विचार काय आहे, त्या हरिपाठाचं म्हणणं सिद्ध झालेलं असेल. म्हणून नामनामीशी एकरूप होण्यासाठीच मी नाम घेतलं पाहिजे. आणि इथे स्वर्गात जाण्याची ओढ हीचा विषयच नाहीये. अहो जिथं स्वर्ग मिथ्या आहे असं म्हणणारे जे काय मंडळी आहेत, तर काही जण त्या स्वर्गावर आक्षेप घेणारे आहेत की खरोखरीच हे लोक आहेत काय असं म्हणणारे मुकुंदराज आहेत, संतपदीची व्यक्ती. म्हणून ते काय म्हणतात, सायुज्य भक्ती हवी असेल तर ती नामाने सुद्धा साधते. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे श्री ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. कोणी
म्हणलेलं नाही, माझ्यासारख्या आयऱ्या गायऱ्यांनी म्हटलेलं नाहीये. श्री ज्ञानदेव म्हणतायत. आणि ज्ञानदेव जेव्हा बोलतात ना तेव्हा त्या म्हणण्याला प्रमाण असतं, ते लक्षात घ्यावं. म्हणून जीव आनंदरूप हा केवळ नाम घेण्याने होतो. म्हणून भगवत प्राप्तीसाठीच मला नाम घ्यायचंय ही आतमध्ये ओढ असलीच पाहिजे. वारकरी बघा ना तुम्ही, वारकरी नामव्रत चालवतात, ते वैकुंठात जाण्याचा विचार करतात, त्यांना दुसरं काही नको. ते म्हणतात आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ आहोत, वेद काठिण्य बोलतो, आम्हाला वेदातलं काही कळत नाही, आमचा भागवत धर्म बरा सोपा आहे, एक नाम घ्यावं आणि नाम घेता घेता आम्ही वैकुंठ निवासी व्हावं. अशा पद्धतीने तो नामचं संकीर्तन करतो, त्या सगुण विठ्ठलाची भक्ती करतो आणि तो वैकुंठवासी होतो, भले तो क्रममुक्त होत असेल. आणि तेच जर का विचारी नाम घेतलं, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, मग तो दुर्लभ मी सुलभ, म्हणजे मीच व्हावा, अशा पद्धतीने का न विचार व्हावा. मग काय तेवढ्यात थोडाच विचार आहे, एक सगुण हरीचा विचार आहे, एक ईश्वरूप हरीचा विचार आहे की त्याला कर्म अर्पण करायची आहेत, आणि एक आत्मरूप हरी त्याच्याशी मी एकरूप होतो. हे सगळं जर का सुलभ एवढ्याच या विचारातनं होत असेल तर मग हरिनामच सर्वत्र काय म्हणूया पॉप्युलर आहे. पण तेच माझ्याकडनं घेतलं जात नाही, ते प्रायश्चित्तही आहे. त्या हरिनामामध्ये काय होऊन जातं, त्या नको असलेले विचारधाराही निघून जातात आणि त्यात प्रायश्चित्त आहे, चित्तशुद्धी, शांती, समाधान, शमदम, हे सगळे विचार हरिनामात पूर्ण होऊन जातात. शमदमावरी हरी झाला, अशा पद्धतीने ते सगळे विचार आहेत. म्हणून इथे आपल्याला नामाचरण, हे नामस्मरणचं आचरण हेच खरं आपलं अभ्यासाचं ध्येय आहे. म्हणून या नामाचरणामुळे माझी विषयांकडची ओढ ही सहज कमी होते. आणि मग पुन्हा हरिनाम कसं आहे, गोड आहे, कारण हरी गोड आहे, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, अशा पद्धतीने सगळं काही हरीचं जे काय वर्णन आहे ते गोडच गोड आहे. म्हणून अनेक व्रत करण्यापेक्षा आपल्याला काय आहे, ही जी अनंत जन्मांची तप एक नाम, म्हणजे अनंत जन्मांमध्ये मी जी काय व्रत वगैरे केलेली आहेत तर त्याच्यामध्ये हरिनाम तप हे श्रेष्ठ तप आहे. आणि या हरिनाम घेण्यामध्ये याच जन्मात मुक्त होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे हरिनामामध्ये साध्य साधन भाव संबंध नसून हरी आणि नाम हे दोन्ही काय आहेत, नाम नामीचा अभेद आहे. अशा पद्धतीने साध्य साध्यातीत असलेलं जे नामस्मरण आहे त्यामुळे इतर जी काय साधनं करण्याच्या निमित्ताने होणारी फरफट आहे ती माझ्या जीवनातनं संपते. आणि एक काय म्हणू, या फरफटीमध्ये वाचारंभण खूप आहे, खूप काही बोललं जातं, तास तास प्रवचनं केली जातात मिथ्या शब्दावर. एका मिथ्या शब्दावर लोक 4-4 दिवस बोलतात आणि 4 दिवस बोलून काय सांगतात शेवटी, की अहो ते जग मिथ्या आहे, अहो आमचा हरिपाठ काय सांगतो, ते जग सगळं हरिमय आहे. अहो सोपं काय आहे, अन्वय सोपा का आधीचं साधन सोपं? अहो इथं दोन्ही गोष्टी एकत्र आहेत, साधन पण आहे, अन्वय पण आहे. एका नामाबरोबर या सगळ्या गोष्टी, वाचारंभणच सगळं टळत असेल तर मग काय आहे, ते एक नाम घेणं एवढंच माझ्या हातात आहे. म्हणून सर्व मार्ग सुगम हरिपाठ, या सर्वांचा सुगमता कशात असेल, या साधनांची कष्टप्रदता जर मला काढून टाकायची असेल माझ्या अंतःकरणातनं, तर मला हरिनामाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ही भूमिका या 20व्या अभंगाची आहे. मग आता तिसरा चरण मला काय सांगतो, योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. आता हे सगळे मायेतल्या प्रांतातले आहे. आता योगमार्ग, चित्तवृत्तीचा निरोध करणे, पुन्हा इंद्रियांच्या म्हणूया वावरावर संयम आणावा लागतो. म्हणजे काय करावं लागतं, तिथे समजा एखादी मनात इच्छा निर्माण झाली तर त्या इच्छेला तिथे थांबवावं लागतं आणि पुन्हा माझ्या मंत्रावर येऊन किंवा पुन्हा माझ्या अंतःकरणाला निरुद्ध करावं लागतं. म्हणजे इथे काय आहे, इथं मनाला मी अतिशय त्रास देत असतो. म्हणजे मनाच्या विरुद्ध अनंत जन्मांचं जे मन असतं ना, ते देहादी प्रपंच करायला धावतं. आणि योगामध्ये मात्र काय होऊन जातं, ते मन काय आहे, आकस्मिक शांत करायचंय, म्हणजे हट्टाने शांत करायचंय, अशा पद्धतीने आहे. म्हणजे चित्त तेवढ्याच विरुद्ध वेगाने बाहेर पडतं. म्हणजे इथे काय आहे, क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या मोठ्या अवघड भाग आहे. म्हणजे फार तर योगाने काय होतं, मग पुढे मला एवढा मी आयुष्यभर योग चालवला, मला काय मिळालं, मला सिद्धी मिळतात. आणि सिद्धी मिळून मला पुन्हा काय होतं, पुन्हा त्या सिद्धींचा अभिमान होतो आणि मला पुन्हा पुढच्या जन्माची तरतूद मी करतच असतो. पण इथे काय आहे, ही जी काय अंतःकरणाची शुद्धी आहे, ती सगळी जी काय शुद्धी आहे ती हरिनामाने सहजपणे आणि सोपेपणाने होते. म्हणजे इथे काय आहे, हरीचं नाम, हरीचं रूप, या दोन्हीही
अंतःकरणात गोष्टी एका वेळी अंतःकरणात तयार होतात. हरिनाम घेण्याच्या निमित्ताने हरीचं रूप माझ्यासमोर येतं आणि मग ते नयन मनोहर रूप आता आहेच आहे. 22 तारखेला नयन मनोहर रूप रामाचं अयोध्येमध्ये आहे ना त्याचं. अशा पद्धतीने ते सगुण रूपाचं आज एवढं जगभर किंवा देशभर का डंका वाजतोय? त्या ब्रह्मस्वरूपाचा जेवढा डंका नाही ना तेवढा त्या सगुण हरीचा डंका आहे, हे लक्षात घ्या. कारण सगुण हरीच त्या ब्रह्माच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेला आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेला आहे. त्या हरीमध्ये आणि त्या ब्रह्मस्वरूपामध्ये दोघांमध्ये काही वेगळं नाही. म्हणून अयोध्येतला राम सुद्धा ब्रह्मरूप राम आहे. त्याची उपासना ही सुद्धा काय आहे, मला रामरूप करायला पुरेशी आहे, किंवा माझ्या देवघरातला राम सुद्धा तेवढा मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जायला म्हणूया समर्थ आहे. म्हणून रामाचं रूप आणि रामाचं नाम हे नयन मनोहर आहे. आणि हे सगळं घडताना आनंदाने प्रेमाने घडतं. नामस्मरण आनंदाने घेतलं जातं, नामस्मरण प्रेमाने घेतलं जातं. आणि असा प्रेमभाव हा सहज पुढे येतो आणि ते हरिनामच योग साधनेपेक्षा सोपं आहे हे आपल्याला लक्षात येतं. इथे काही चित्ताचा निरोध नाही, त्या फक्त वाचेला नामाची सवय लावायची आहे आणि ती नाम घेतलं की आपोआपच देहादी प्रपंच हा शांत झालेला असतो, त्या देहादी प्रपंचाचा उपशम झालेला असतो. म्हणून इथे काय आहे, नामनामी अभेद हा विचार असल्यामुळे त्या नाम घेणाऱ्याला व्युत्थान समारंभच नाही. या योग साधन करणाऱ्याचा व्युत्थान समारंभ असतो आणि व्युत्थानात आला की देहभ्रांती जात नाही. पण इथं नाम घेणारा नामनामीच्या आवेदामध्ये सतत निर्विकल्पच राहतो. त्या नामाशी एकरूप होतो म्हणजे नामीशी एकरूप होतो, म्हणजे हरीशी एकरूप होतो, म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होतो. एवढं सगळं एका ऑल इन वन जर मला मिळत असेल तर मी नाम का घेत नाही, हा माझा दोष आहे. एवढंच मला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आता पुन्हा नाम समजून उमजून घेतलं तर, कारण तोही विषय महत्त्वाचा आहे. समजून उमजून घेतलं तर या शब्दाचा अर्थ पुन्हा हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. तर या 5 क्लेशांपासून मिळणारं दुःख आहे योगामधलं. कारण आपण योग मार्गाविषयीचा म्हणूया विचार करत आहोत. तर या 5 क्लेशातनं मिळणारे जे भोग आहे ते सगळे भोग टळतात. म्हणजे काय आहे, मरणाच्या भीतीला अशा पद्धतीने त्यांनी 5 क्लेशांचा विचार मांडलाय. पण इथे काय आहे, हे योगात काय होऊन जातं, या 5 क्लेशांचा विचार करावा लागतो. योगाची समाधी उतरते आणि समाधी उतरली की मग पुन्हा त्याला त्या व्युत्थान भावामध्ये या सगळ्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. पण इथे नामसमाधी ही उतरतच नाही, कारण तो प्रत्येक कर्मच नामात करत असतो. कारण प्रत्येक कर्म नामात करताना देवाला तो प्रत्येक वेळा बरोबर घेऊन जात असतो आणि म्हणत असतो, देवा चला आता आमच्यावर. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, मी भाजी आणायला जायचो तेव्हा देवाला बरोबर घेऊन जायचो आणि पुन्हा भाजी बरोबर त्याला घरी घेऊन यायचो. म्हणजे माझ्या अंतःकरणातनं देव नावाचं तत्व ढळतच नाही. अशा पद्धतीने नामसाधन करून मी त्या म्हणूया आनंदाकडे सहज निघून जातो आणि पुन्हा योगाचा विचार करायची वेळ येते. ते योग याग विधी येणे नोहे सिद्धी ही भूमिका आहेच आहे पुन्हा ज्ञानदेवांची. म्हणून एक नाम घेणं हे सर्वत्र सुलभ आहे, हा त्यातला भाग आहे. गेले ते विलया हरिपाठी, हे एवढे सगळे मी मायेतले कर्म करतो पण पुन्हा मला मात्र जन्माला यावं लागतं. पण एक नाम घेतलं, गेले ते विलया हरिपाठी, म्हणजे या हरिनामामध्ये मात्र काय होऊन जातात, सगळे धर्म कर्म सगळी काय समाप्ती होऊन जाते. त्यामुळे आता फक्त एकच कर्म करा, ते हरिनाम घेण्याचं कर्म करा, त्याने हरिभक्ती साधते, एवढाच विचार आहे. आता याग शब्दाचा अर्थ काम्य कर्म. आता काम्यकर्मानी काय होऊन जातं, स्वर्गात जातो आणि स्वर्गात जाऊन काय होतो, पुन्हा येतो. मागे तो विषय झालेलाच आहे. म्हणून काम्यकर्म करूनही हरिप्राप्ती होत नाही. मग ती हरिप्राप्ती होत नसेल तर मग काम्यकर्म करायची कशाला, मग एकच निष्काम कर्म करायचं. सामान्य रूपाने मला काही प्राप्तीची आवश्यकता आहे. व्यवहार चालवण्यासाठी मला नोकरीवर गेलं पाहिजे, नोकरीवर जाऊन पगार आणला पाहिजे, पगारातनं देहादी प्रपंच चालवला पाहिजे, मान्य आहे. पण हे सगळं चाललंय कशाच्या सत्तेवर, त्या एका हरीच्या सत्तेवर चाललंय. एवढा विचार झाला तर ते नोकरीचं कर्मही माझं शांत ठेवायला, माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवायला मदत करतं. म्हणजे कुठेही अशांतता नाही. एका हरिनामाबरोबर सगळी शांत दृष्टी माझ्या अंतःकरणात पसरते. मग अशा पद्धतीने मी जर का या शब्दाचा अर्थ केला तर माझ्या हातनं निष्काम कर्म घडतं, काम्यकर्म घडतच नाही. ते केवळ एका नामाचा विचार आपल्याला कळला पाहिजे. आता क्रियाकर्म, आता क्रियाकर्म शब्दामध्ये अर्थ लक्षात आलेला असेल, श्राद्धादी कर्म. आता त्यांनी पितर मंडळी तृप्त होतात.
आणि मग पुढे काय आहे ते तृप्त होऊन काय आहे ते तृप्त करण्याचा माझा एकच उद्देश असतो की फिरून माझ्या पुन्हा समारंभामध्ये या जीवनाच्या ते येऊ नयेत कटकट करायला, ही भूमिका तिथे असते. पण इथे काय आहे, त्यात क्रियेने सुद्धा मोक्ष नाही. पितरांचं कितीही पूजन केलं तरी सुद्धा मला आनंदरूपता मिळणार आहे का? नाही मिळणार. मग हरिनामाने मिळते ना. हरिनामाच्या क्रियेने जर का मला माझी अंतःकरण वृत्ती शांत होत असेल तर मग काय आहे, ही मोक्ष ही जी काय संकल्पना आहे, बंधन सापेक्ष संकल्पना आहे, त्यात अध्यस्थाची निवृत्ती करायची असते. मग अध्यस्थाची निवृत्ती क्रियेने नाही. कोणत्या क्रियेने नाही तर या श्राद्ध क्रियेने नाही. तर मग कोणत्या क्रियेने आहे तर नाम घ्या ना, असं म्हणतायत भगवंत. तू नाम घे आणि नाम घेता घेता तू हरिरूप होऊन जाशील आणि हरिरूप झाल्यानंतर तुला कशाचीच काही वार्ता उरणार नाही. या शब्दाचा अर्थ जग त्याला जगच स्वरूपात कळेल. पण तिथे मी भाव जो आहे, विशेष रूपाने असलेला अहंकार भाव, तो अंतःकरणातनं लोप पावलेला असतो आणि केवळ आनंदाची वृत्ती उरलेली जाते. म्हणून या धर्माचा विचार जेव्हा येतो त्यावेळी ती स्नान संध्यादी विहित कर्म, इष्टकर्म, पूर्तकर्म या सगळ्यांचा धर्म या शब्दामध्ये येतो. पण नामे संध्या, नामे क्रिया, सगळं काही जे काय आहे ते सगळं जर का नामाच्या स्थालावर चाललेलं असेल तर इथे धर्म अधर्माचा विचार आला कुठनं? म्हणजे धर्माने वागलं पाहिजे. अहो, धर्माने वागणं हा आमचा नामात राहणाऱ्या लोकांचा धर्मच आहे, अशी भूमिका आहे. मी सगळ्यांबरोबर सगळ्यांमध्ये हरी पाहतो, या हरी पाहण्यामध्ये धर्म आहे असं आपल्याला लक्षात आलं की एका हरिनामामध्ये सगळ्या साधनांची आटाटी होऊन जाते. म्हणजे सगळी साधनं आटून जातात. मग त्या सर्व साधनांचं साधन असलेलं जे नामसाधन आहे ते मी का करीत नाही, हा दोष मला शोधावा लागतो. आणि म्हणून त्यासाठी पुन्हा शोधून माझे दोष, मी चित्तातील चंचलता दूर करायचा प्रयत्न करायचा असेल तर पुन्हा त्याला नाम हेच साधन आहे. अशा रीतीने सर्व दोषांना दूर करणारं साधन जे आहे ते नामसाधन आहे. म्हणून हरी नामस्मरणाने चित्तशुद्ध आणि शांती, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. आणि थोड्याशा आत्मविचाराने तो आनंदाशी साधक एकरूप होतो. ही खरी भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. मग आता आपण काही साधना सांगितल्या जातात. उदाहरणार्थ आपले श्रीगुरु काय सांगतात नामसाधनेमध्ये, तू नामाचं ध्यान कर असं जेव्हा म्हणतात त्यावेळी काय होऊन जाते, त्यावेळी ते म्हणतात तू वाणीनी नाम घे. मग वाणीनी नाम घे, कानानी ते ऐक, अशी भूमिका आहे. आणि मग डोळ्यांनी सर्व ठिकाणी तू ज्याचं नाम घेतोय त्याचंच दर्शन घे. म्हणजे डोळे झाकून बस, वाचेने नाम घे, कानानी ते ऐक. आणि पुन्हा काय आहे ते कानाने ऐकता ऐकता त्याची मूर्ती डोळ्यासमोर. हा नामाचा महिमा आहे. एक नाम घेण्याबरोबर लक्षात घ्या, ही जी 3 इंद्रिय आहेत ना, की जी 3 इंद्रिय ही सतत व्यवहारात वावरत असतात, ती तिन्ही इंद्रिय एकदम शांत करण्याचं साधन आहे. की मी वाचेने नाम घेतो, माझं वाचा नावाचं इंद्रिय आहे ते शांत होतं. मग ते इतर जे काय बरळ आहे माझ्या अंतःकरणातली, ती प्रपंच देहादी प्रपंचातली विशेषत्वानी होणारी जी काय बरळ आहे ती शांत होऊन जाते. पुन्हा दुसरी गोष्ट आहे, कानाने ते नाम ऐकलं जातं, त्यामुळे कानाने जे काय इतर विषय ऐकण्याचा विचार येतो तो अंतःकरणातनं शांत होतो. आणि पुन्हा डोळ्यांनी सतत त्याचं रूप पाहिलं जातं, तेव्हा डोळे उघडल्यावर सुद्धा त्याचंच रूप मला समोर येऊन दिसतं, कारण तेच रूप सर्वांमध्ये व्यापून आहे. अशी एक भूमिका माझ्या अंतःकरणात असते. तीच भूमिका मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाते. म्हणून इथे काय आहे की ज्ञानसाधनेमध्ये खूप काही गोष्टी कराव्या लागतात. ज्ञानसाधनेमध्ये आधी जगाला मिथ्या ठरवावं लागतं आणि नंतर मग पुन्हा त्या स्वरूपाचा अनुभव आला की मग मी म्हणतो की अरे हे जग नावाची गोष्टच नाहीये. म्हणजे काय आहे, जग जर का असेल तर ते सर्व काय आहे, सर्वत्र ब्रह्मच आहे, सर्वत्र काय म्हणूया ब्रह्मभावच आहे. म्हणजेच याचा अर्थ सर्वत्र ब्रह्मभाववाद हा आपल्या अंतःकरणात तयार होतो. त्याला अन्वय दृष्टी म्हणतात. म्हणजे आधी काय आहे, भेददृष्टीने पाहायचं, म्हणजे भेद सत्यत्व घालवण्यासाठी मिथ्या भेद दृष्टी तयार करायची आणि मग ती मिथ्या भेद दृष्टी मावळली म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली की मग पुन्हा ब्रह्मदृष्टीने भेद संबंध काहीच नाही अशी भूमिका मांडली. अहो, पण हे सगळं जे काय करणं आहे ना, यातही कष्टच आहे, वादच नाही. कारण हे सगळे विचार करावे लागतात आणि प्रत्येक वेळी नको असलेला विचार आला की हवे असलेल्या विचारांनी त्याला छेद द्यावा लागतो.
म्हणजे मिथ्या साधन करणं तेवढं सोपं नाहीये. नाहीतर बाधितानुवृत्तीचं जीवन बोलायला फार सोपं असतं, पण जगताना कळतं की अहो हा विचार करायचा आहे आणि तो विचार वेळोवेळी आपल्याला वापरायचा आहे, त्यावेळी किती काठिण्य आहे. पण इथे काय आहे, नामनामी जा अभेद असा समजून जर का मी साधनेचा विचार करायला लागलो, तर इथे काय आहे, इथे मला देहादी प्रपंचाला मिथ्या ठरवावाच लागत नाही. एकच गोष्ट, हा देहादी प्रपंच कोणाचा आहे, त्या हरीचा आहे. प्रत्येक पदार्थामध्ये हरीचं अस्तित्व आहे आणि हरीच्या अस्तित्वाबरोबर माझी प्रत्येक व्यवहार हरीबरोबर चाललेला आहे. आता ही झाली अन्वय दृष्टी. आता इथे थेट अन्वय दृष्टीने जर माझ्या परमार्थाची सुरुवात होत असेल, तर मग काय आहे, विषयाच्या आकाररहित, आता विषय जो आहे ना, त्या विषयातलं मन निघून गेलं पाहिजे. आता मिथ्या विचार जो डेव्हलप करायचा आहे ज्ञानलक्षणेमध्ये, ते विषयातली अंतःकरण वृत्ती दूर करण्यासाठी तो विचार आहे. पण इथे नामस्मरण जे काय आहे ते काय होऊन जातं, त्या नामीबरोबर एकरूप नेहमी असतं, म्हणून ते नामीशी सतत संलग्न राहतं आणि नामी आनंद रूप आहे. म्हणून इथे काय आहे, ते विषयाचं जे काय आकार रहित जे काय मन आहे, ते विषयाच्या निमित्ताने आकार सहित होतं, ते नामाच्या निमित्ताने आकार रहित होऊन जातं. आता यालाच काय म्हणायचा, आवरण भंग झाला. आता आवरण भंग झाला, आवरण दोषाचा भंग झाला. म्हणजे इथे काय आहे, एका हरिनामामध्ये कुठलीही अतिरिक्त चर्चा न करता त्या हरिनामामध्ये हा आवरण भंग म्हणजे आवरण दोष भंग होऊन जातो. आणि आवरण भंग जर का नामानी सहज होत असेल, तर नाम मनाला विषय रहित पण करतं आणि पुन्हा माझ्या अंतःकरणामध्ये समाधीचा म्हणूया विचार सहज मांडून देतं. असं हे जे नाम आहे ते मला खूप उपयुक्त आहे. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये चालणारी जी काय घालमेल आहे, मला ज्ञानलक्षणा भक्तीला अजिबात दोष द्यायचा नाहीये. पण मूळ मुद्दा आहे की सर्वत्र सोपी गोष्ट माझ्या समोर असताना मी जर का अवघड गोष्टीत शिरत असेल तर, आणि ती जर माझी या जीवनात पूर्ण झाली नाही, तर मग हा दोष माझा आहे. क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मला श्री गुरु नाम घ्यायला सांगतात आणि मी ते जर नाम घेत नसेल, तर काय आहे, ही माझी वृत्ती चुकीची आहे, हे मला लक्षात घेतलं पाहिजे. कारण काय आहे, खूप काही समजलं. माझे श्री गुरु एकदा मला म्हणाले की आता तुम्हाला खूप काही समजलं, मिथ्या समजलं, सगळं काही शब्दांनी समजलं, पण अजून तुमचं जीवब्रह्मैक्य ज्ञान सिद्ध झालं नाही. याचा अर्थ तुमचं म्हणजे माझं हे चित्त शुद्ध आणि शांत नाही. नाम घे. आता तू बाकी काही करू नको, नाम घे. नामाने चित्त शुद्धी, नामाने चित्त शांती. आणि जो एवढा ज्ञानलक्षणेचा विचार केलाय ना, तोच विचार तुला आता थोडासा आत्मानात्म विचार करायला उपयोगी ठरेल. अनात्म विचाराला तर छेद दे, अन्यथा नामातलं जीवनचं. म्हणजे आता हे त्यांना शेवट सांगावं लागलं आम्हा साधकांना. त्याचं कारणच आम्हा साधकांच्या लक्षात येत नाही. आणि काही जण म्हणतात नाही, विचारची केला पाहिजे. अरे विचार काय केला पाहिजे, त्या नामातनं विचार स्फुरतो, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. त्या नामाचाच विचार सतत करावा, त्या नामनामीच्या अभेदाचा विचार करावा, त्या नामाचं नाम घ्यावं, त्या विचारातलं जीवन करावं तयार, आणि त्यातून मी माझ्या आनंदापर्यंत निघून जावं, ही खरी भूमिका आहे. म्हणून योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. एका हरिपाठामध्ये, त्या हरिनामस्मरणामध्ये, समजून उमजून घेणाऱ्या हरिनामस्मरणामध्ये या सगळ्या गोष्टी विलय पावतात. ही भूमिका आपल्याला लक्षात येते. म्हणून पुन्हा आता भगवंताचं नाम सुखात्मक आहे, ते सुखरूप आहे, अशी भूमिका जर असेल तर भगवंताचं नाम दुःख नाहीसं करतं. आता कबीर महाराजांच्या पायाला कुत्रं चावलं आणि ते नामात होते, त्यांना दुःखाचा तिथं लवलेशही नव्हता. म्हणजेच भगवंताचं नाम दुःख सुद्धा निराश करतं. म्हणून इथे दुःखात्मक भावना आणि सुखात्मक भावना या दोन्ही गोष्टींचा निराश करतं. राम जाने अशा पद्धतीने ते म्हणलेत की ते मला कुत्र चावलं असेल, वो राम जाने. याचा अर्थ काय आहे, मी रामाला फक्त विचार करतोय, त्या रामाची भूमिका मी निभावतोय. म्हणजे रामरूप होण्यासाठी नामाची भूमिका मी निभावतोय. आणि त्यामध्ये मला आता हे कुत्र चावलं किंवा नाही चावलं याविषयी मला काही विचार राहिलेला नाही. अशा पद्धतीने भूमिका मांडली गेलेली आहे. आणि मग या नामाच्या अत्युच्च कोटीच्या पातळीवर येणारी जी भूमिका आहे ती तुकाराम महाराज सांगतात, शांती क्षमा दया त्याही नको पंढरी राया. आता हे शांती क्षमा आणि दया ह्या विचारधारा ज्या आहेत ना, त्या भगवत प्रेमापुढे
काय म्हणूया अत्यंत फिक्या गोष्टी आहेत. शांती, क्षमा, दया ह्या गोष्टी सहज इतक्या त्याच्या अंतःकरणात होऊन जातात आणि तो फक्त भगवत प्रेमाचा भुकेला राहतो. आणि या भगवत प्रेमापुढे या सात्विक, क्षमा, दया या सत्वबुद्धीच्या गोष्टी सुद्धा संपतात. एक नामच फक्त खरं आहे आणि त्या हरिनामाने अविद्येची निवृत्ती झाल्यामुळे आता सर्वत्र हरिमयता पसरलेली आहे. ही भूमिका त्याच्या म्हणजे हरिनाम घेणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये सिद्ध होते. म्हणून नामातलं जीवन हेच माझं सर्व जीवन आहे असा अंतःकरणात भाव तयार व्हावा. आणि त्यामुळे हे सर्व अलीकडील भाव जे आहेत म्हणजे मायेच्या प्रांतातले योग, याग, क्रिया, धर्माधर्म, माया हे सगळे प्रांत एका हरिपाठामध्ये विलय पावतात. एवढाच सगळा या हरिपाठाच्या आजच्या अभंगाचा चिंतनाचा विषय आहे. म्हणून चौथा जो चरण आहे जो आता आपल्याला शेवट करायचा आहे तो असं सांगतो, ज्ञानदेवी यज्ञ योग क्रिया हरिवीण नेम नाही दुजा. आता या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या एका बाजूला आणि हरिनाम एका बाजूला. आता मला हरिनामाशिवाय दुसरं काहीही साधन उरलेलं नाही, दुसरं काहीही मला आता चिंतन उरलेलं नाही. हरिनामातच या सर्व धर्माची समाप्ती आहे. कुठला धर्म? यज्ञ, योग, याग, क्रिया धर्म या सगळ्या यज्ञांची जी काय समाप्ती आहे ती एका हरिनामात आहे. अक्षय सुख, अखंड सुख एका हरिनामात आहे. आणि ते हरिनामातलं सुख मी भोगतोय. कारण का? श्री ज्ञानदेव म्हणतात हरिवेण नेम नाही दुजा. का ते हरिनाम करतायत? हरिनामात सुख आहे म्हणून ते करतायत. प्रत्येक जीवाचीच जर का ओढ सतत सुखाकडे असेल आणि ते जर म्हणत असतील की हरी सुखरूप आहे आणि हरीशिवाय आता मला दुसरा काहीही धर्म उरलेला नाही, कुठलाही नेम उरलेला नाही, हरी हाच माझा एक हरिनामस्मरण हाच माझा एक म्हणूया धर्म उरलेला आहे, मग आता ते मला काय सांगतात? क्षण शेवटी चरणाच्या निमित्ताने, चौथ्या चरणाच्या निमित्ताने मला काय मिळालं याचा विचार मला करावाच लागतो. मग ते म्हणतात हरिनामाचाच तू फक्त अनुष्ठान कर. अनुष्ठान या शब्दाचा अर्थ हरिनाम घेत राहा, हा त्यातला मुख्य विचार आहे. तिथे पर्व काळाचा विचार नाही किंवा म्हणूया हे काय अभद्र विचार आहेत अशी भूमिकाच नाही. सगळं भद्र. अनुष्ठान हरिनामाचं करा म्हणजे हरिनाम घेत राहा. हरिनामानेच तुझी अंतःकरण वृत्ती हरिबुद्धी करायला म्हणजे विचारपूर्वक या देहादी प्रपंचामध्ये म्हणूया अभ्यास करण्याचा तुझ्या अंतःकरणामध्ये ती विचार आणून देईल. एक सगळं हरिनामात घडून जाईल. म्हणून इतर अनुष्ठानांची तुला काहीही आवश्यकता नाही. एका हरिनामाच्या अनुष्ठानात ही सगळी अनुष्ठानं संपतात. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात? सरते शेवटी माझा एकच नेम हरिनाम आहे. हे सगळे राजकीय पक्ष प्रचार करतात ना, ते प्रचार असंच करतात. फक्त एक. आता फक्त एक काय? हे सगळे एक कसे आहेत? हे राजकीय पक्ष विचार करणारे एक संपून जातात. आणि नंतर ज्ञानदेव म्हणतायत फक्त एक. एकमेव हरीचं नाम हेच सर्व साधन आहे आणि तो हरिनामच माझा काय आहे? एक नेम आहे. म्हणून माझ्या अंतःकरणात फक्त एकच नेम आहे, नियम आहे, तो हरिनामाचा आहे. म्हणून इथे काय आहे? सर्व धर्म जे आहेत ते हरिनामात म्हणूया समाविष्ट होतात. म्हणून नामस्मरण करा. मी पण नामस्मरण करतो. ते स्वतः नामस्मरण करून नामस्मरणाचा सल्ला देत आहे. म्हणून इथे काय आहे? अनुभव घेऊन हे स्वतः सांगत आहे. म्हणून आपला हरिनामच जर भवसागर तरुण जाण्याचं साधन असेल तर श्री ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे मी नाम घेणं किती सोपं आणि श्रेयस्कर आहे याचा विचारच केलेला बरा. एवढा हा सगळा विचार त्या हरिनामाच्या निमित्ताने आज आपण अभंग चर्चा करण्याच्या निमित्ताने केलेला आहे. तर तो विचार आज इथे समाप्त होत आहे. तर जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.